आजपासून मी एक नवीन संदेश मालिका सुरू करीत आहे, जिचं नाव आहे मनुष्य काय आहे, व्हॉट इज मॅन. आणि ह्या संदेश मालिकेतला आजचा हा पहिला भाग आहे. आणि आजचं आपलं शीर्षक आहे द मिरर किंवा आरसा. द मिरर किंवा आरसा. मनुष्य काय आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न शास्त्राने विचारलेला आहे आणि शास्त्रात त्याचं उत्तर देखील आपल्यासाठी दिलेलं आहे. कोणताही असा अधिकृत सोर्स नाही की ज्याच्यावर आपण विसंबून राहू शकतो की ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. केवळ देवाचं वचन. आणि म्हणून देवाच्या वचनात स्तोत्रसंहिताचं पुस्तकाचा 8वा अध्याय आणि वचनं 3 ते 8 आपण जरा वाचूया. स्तोत्र 8 आणि वचनं 3 ते 8 या ठिकाणी स्तोत्रकर्ता असं म्हणतो, आकाश जे तुझे अंगुली कार्य व त्यात तू नेमलेले चंद्र व तारे यांच्याकडे पाहावे, तर मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी. ही प्रार्थना तो करीत आहे. मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. तू त्याला देवांपेक्षा किंवा देवदूतांपेक्षा किंचित कमी असे केले आहेस. त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केले आहे. तू त्याला आपल्या हातच्या कृत्यावरचे प्रभुत्व दिले आहे. तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आहे. शेरडे मेंढरे, गुरेढोरे ही सारी, तसेच वनपशु, आकाशातील पाखरे, समुद्रातील मासे व जलात संचार करणारे सर्व प्राणी. हे परमेश्वरा आमच्या प्रभू, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे. आता या ठिकाणी तो देवाचा गौरव आणि सृष्टी ही किती अद्भुत अगाध आहे याचं वर्णन करीत असताना स्तोत्रकर्ता परमेश्वराला धन्यवाद देतो, त्याचा गौरव करतो की ही सृष्टी ही किती अद्भुत अगाध आहे. असंख्य तारांगणा, सूर्य, चंद्र, तारे हे सर्व पाहून त्यांच्यासमोर मनुष्य एक बारीकसा असा ठिपका आहे. तो म्हणतो की तू मानवाला देवदूतांपेक्षा किंचित कमी असं केलं आहे. आणि नंतर तो असं म्हणतो की त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केले आहे. 6व्या वचनात तो म्हणतो की तू त्याला आपल्या हातच्या कृत्यावरचे प्रभुत्व दिले आहे. म्हणजे माणसाने राज्य करावं यासाठी माणसाला देवाने निर्माण केला, परंतु तो राज्य करू शकत नाही आणि वेगवेगळ्या समस्यामुळे, वेगवेगळ्या कारणांमुळे. परंतु मुख्य हेतू माणसाला निर्माण करण्याचा हा की त्याने पृथ्वीवर सत्ता चालवावी आणि देवाच्या वतीने राज्य करावे. परंतु माणूस कोण आहे, आपण कोण आहोत, ही आपली ओळख आपल्याला होणं गरजेचं आहे. आणि जसं आपण कोण आहोत, आपण कसे दिसतो हे पाहण्यासाठी आपण आरशात पाहतो, तसं आपण आतमध्ये कोण आहोत, आतून कसे आहोत हे पाहण्यासाठी आपल्याला एक वेगळा आरसा किंवा आध्यात्मिक आरशाची गरज आहे. आणि तो आरसा देवाने आपल्यासाठी प्रयोजन करून ठेवला आहे. तो म्हणजे देवाचं वचन, पवित्र शास्त्र. आणि म्हणून याकोबाच्या पत्राच्या 1ल्या अध्यायात या आरशाविषयी याकोब काय लिहितो बघा. याकोबाच्या पत्राचा 1ला अध्याय आणि वचनं 22 ते 24 या ठिकाणी तो असं लिहितो, वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुमची स्वतःची फसवणूक करीता. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करीत नाही, तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे. तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरतो. म्हणजे जसं आरशात पाहिल्यानंतर आपण कसे दिसतो हे आपल्याला दिसतं, समजतं, तसं तो म्हणतो की देवाचं वचन हा एक आध्यात्मिक आरसा आहे की ज्याच्यात आपण कोण आहोत, कसे आहोत हे आपल्याला समजतं. देवाचं वचन किंवा पवित्र शास्त्र हा आध्यात्मिक आरसा आहे. जसं एक्सरे किंवा MRI जो आपल्या शरीराच्या आतील भाग, आतमध्ये काय आहे हे दाखवतो. इब्री लोकास पत्र याचा 4था अध्याय
आणि याच्या 12व्या आणि 13व्या वचनामध्ये हा जो देवाचा आरसा पवित्र शास्त्र याच्याविषयी काय लिहिले आपण पाहू. इब्री लोकास पत्र 4 आणि वचनं 12 आणि 13. कारण देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू यांचे परीक्षक असे आहे. बघा, आणि 13व्या वचनात तो म्हणतो, आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही निर्मिती नाही. त्याच्या म्हणजे देवाच्या. तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रगट केलेले आहे. म्हणजे देवाचं वचन तो आध्यात्मिक आरसा आहे की जो आपल्याला आपण आतमध्ये कसे आहोत, आतून कोण आहोत हे दाखवतो. आणि या ठिकाणी 2 घटक सांगितलेले आहेत इब्री 4 आणि 12 मध्ये, जीव आणि आत्मा. म्हणजे आपल्या शरीराच्या आतमध्ये जीव आहे आणि आत्माही आहे. हे 2 घटक आपल्यामध्ये आहे. म्हणजे माणूस केवळ शरीर नाही, तर माणूस शरीर, आत्मा आणि जीव असे आहे. आता हे रहस्य पवित्र शास्त्राशिवाय आपल्याला कळू शकत नाही की माणूस कोण आहे, आपण नेमके कोण आहोत. पाऊल देखील याविषयी आपल्याला सांगतो. पाऊलाचे थेसलोनिकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय आणि 23वे वचन. पहिले थेसलोनिक 5 आणि वचन 23. या ठिकाणी पाऊल त्यांच्यासाठी प्रार्थना करताना असं म्हणतो की शांतीचा देव स्वतः तुम्हाला परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत. या ठिकाणी पाऊल अधिक स्पष्टपणे आपल्याला सांगतो की आपण कोण आहोत. तो म्हणतो की प्रभू येशूच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर. आत्मा, जीव व शरीर हे 3 शब्द जरा अंडरलाईन करा. म्हणजे पवित्र शास्त्राच्या किंवा देवाच्या दृष्टीने आपण अगोदर आत्मा आहोत, नंतर आपल्या ठाई जीव आहे आणि आत्मा आणि जीव हे आपल्या शरीरामध्ये आहेत. आणि अशा प्रकारे आपण आत्मा, जीव आणि शरीर हे 3 घटकांनी बनलेलो आहोत. शरीर हे डोळ्याला दिसणारा भाग आहे आणि आत्मा आणि जीव हे अदृश्य असे भाग आहेत. आता ह्याची निर्मिती देवाने कशी केली हे आपण जरा पाहू. माणसाची निर्मिती ही कशा प्रकारे करण्यात आली. उत्पत्तीचा पुस्तकाचा 1ला अध्याय, उत्पत्ती 1 आणि वचनं 26 आणि 27 आपण जरा वाचूया. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण निर्माण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्राम पशु, अवघी पृथ्वी व पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. उत्पत्ती 1, 26 आणि 27. आता या ठिकाणी ओरिजिनल क्रिएशन किंवा ओरिजिनल निर्मिती माणसाची कशी झाली, देवाने कशी केली आणि ते देवाने केली, आपोआप झालेलं नाही हे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर माणसाला कशासाठी देवाने उत्पन्न केलं तो उद्देश देखील सांगितलेला आहे. आणि तो उद्देश हा की माणसाने पृथ्वीवर देवाच्या वतीने सत्ता चालवावी किंवा राज्य करावं. हा माणसाला उत्पन्न करण्याचा मुख्य उद्देश. आणि म्हणून प्रत्येकाला अधिकार चालवायला, सत्ता चालवायला आवडतं. आपण कोणीतरी आहो, कोणीतरी व्हावं, दुसऱ्यांवर अधिकार करावा, ही उपजत बुद्धी का आहे? कारण माणसाला त्याच्यासाठीच देवाने निर्माण केलेलं आहे. आणखी एक गोष्ट ह्या शास्त्रभागात उत्पत्ती 1:26 मध्ये जी लक्षात घेण्यासारखी तीही की मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा. आपल्या हा शब्द जरा अंडरलाईन करा. माझ्या प्रतिरूपाचा नाही,
आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण निर्माण करू. या ठिकाणी देव हा शब्द अनेक वचने आलेला आहे, प्लुरल. आपल्या आणि आपण म्हणजे शास्त्राच्या सुरुवातीलाच देव एक असून अनेक आहेत, एकापेक्षा अधिक आहे हे स्पष्ट होतं. आणि हे प्रकटीकरण शास्त्र जसं आपण पुढे पुढे वाचतो उत्पत्तीनंतर हे प्रकटीकरण उलगडत जातं. म्हणजे शास्त्राच्या सुरुवातीला पहिल्या अध्यायाच्या पहिल्याच काही वचनामध्ये आपण पाहतो, देव बोलला म्हणजे देव जो पिता, देवाचा पवित्र आत्मा तळपत होता आणि देव बोलला आणि ते तसे झाले. आणि योहानाच्या पहिल्या अध्यायात सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ते उत्पन्न झाले. म्हणजे उत्पत्तीमध्ये देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा यांची उपस्थिती आपण पाहतो. म्हणजे शास्त्राच्या सुरुवातीलाच देवाविषयीचं प्रकटीकरण आपल्याला आढळतं की देव पिता आहे, देव जो पुत्र आहे आणि देव जो पवित्र आत्मा आहे. आणि हे तिन्ही व्यक्ती असून तीन मिळून हे एक आहेत. आणि हेच मोठं गुज रहस्य आहे की जे आपण आपल्या मानवी सीमित बुद्धीने, मर्यादित बुद्धीने देवाविषयी सगळं काही समजू शकत नाही. पण जे आपल्याला समजायला पाहिजे ते देवाने प्रगट केलेलं आहे. आणि ते हे की देव त्रैक्य आहे. आता त्रैक्य हा शब्द शास्त्रात आढळत नाही, परंतु त्याचं वर्णन आढळतं की देव एक पिता आहे, प्रभू येशू देव जो पुत्र आहे आणि देव जो पवित्र आत्मा पण आहे, त्रैक्य. आणि ज्यावेळेस देव बोलला की आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्याशी सदृश असा मनुष्य निर्माण करू, म्हणजे देव जर त्रैक्य आहे तीन घटकांनी, तर मनुष्य देखील त्रैक्य असला पाहिजे आणि आहे. हे आपण पाहिलं पहिले थेसले 5:23 मध्ये की माणूस हा आत्मा, जीव आणि शरीर हे आहे. म्हणजे माणूस सुद्धा त्रैक्य आहे. म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर की मानव तो काय किंवा मनुष्य काय आहे, तर मनुष्य आत्मा, जीव आणि शरीर आहे. मनुष्य केवळ आत्मा नाही, मनुष्य केवळ शरीर नाही, तर तीन घटकं मिळून एक आहे. म्हणजे माणूस हा त्रैक्य आहे. आणि हे सत्य माणसाविषयीचं हे दिव्य प्रकटीकरण फक्त पवित्र शास्त्रातच आपल्याला आढळतं. इतर कोणताही सोर्स नाही की ज्याच्याहून आपल्याला आपली ओळख होऊ शकते की आपण कोण आहोत, नक्की कोण आहोत. हे फक्त देवाच्या वचनात हे प्रकटीकरण आहे. आणि हे प्रकटीकरण समजण्यासाठी की आपल्या आतील भाग की आपण कोण आहोत, देवाने आपल्यासाठी त्याचं वचन दिलेलं आहे. आणि ते वचन ह्या गोष्टी प्रगट करतं. म्हणजेच देवाचं वचन, पवित्र शास्त्र हा एक आध्यात्मिक आरसा आहे की ज्याच्यात पाहिल्यानंतर आपल्याला खरं रूप दिसतं की आपण केवळ शरीर नव्हे, तर शरीर, आत्मा आणि जीव हे आहोत. आमेन. आता उत्पत्तीच्या पुस्तकाचा 2 अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये हे माणसाचं आत्मा, जीव आणि शरीर हे देवाने कसे एक्झॅक्टली निर्माण केले, कसे उत्पन्न झाले याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. उत्पत्तीचं पुस्तकाचा 2 अध्याय आणि 7वं वचन बघा. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. या ठिकाणी ॲक्च्युअल निर्मिती, प्रत्यक्ष माणसाची निर्मिती देवाने कशी केली हे सांगितलेलं आहे. द क्रिएशन अकाउंट. देवाने त्याचा श्वास, आता श्वास यासाठी की मूळ इब्री शब्द आहे आत्मा. आत्मा आणि श्वास हे ऑल्टरनेट वापरलेले आहेत. अगोदर शरीर किंवा बॉडी तयार केली आणि ती माणसाची बॉडी ही जमिनीत या मातीची तयार केली. आणि म्हणून आपल्याला मातीचे सर्व घटक हे आवश्यक असतात. त्याच्यातले कमी पडले की आपण व्हिटॅमिन्स घेतो. तर सर्व
खनिज, सर्व काही जे मातीत जमिनीत आहे ते आपल्याला आवश्यक आहे, कारण आपण मातीचे घडवलेले आहोत. बॉडी पार्ट, शरीर जो आहे ते मातीचं आहे. ते शरीर देवाने निर्माण केलं, त्याच्यात आपला श्वास फुंकला, म्हणजे आपला आत्मा घातला. देव आत्मा आहे, आणि ज्यावेळेस त्याने श्वास फुंकला त्यावेळेस देवाने त्याचा आत्म्याचा काही अंश मनुष्यामध्ये घातला, आणि वरून देवाचा श्वास किंवा देवाचा आत्मा आणि पृथ्वीवर पडलेलं ते माणसाची बॉडी किंवा शरीर, हे दोन ज्यावेळेस एक झाले, त्याच्यामध्ये तिसरा घटक निर्माण झाला श्वास फुंकल्यानंतर, तो म्हणजे जीव. आणि ह्या रीतीने माणूस, आत्मा, जीव आणि शरीर हे त्रैक्य मनुष्य देवाने उत्पन्न केला. तो श्वास फुंकल्यानंतर माणसात जीव आला, आणि जीव आल्यानंतर माणूस जिवंत झाला. म्हणून उत्पत्ती 2 आणि वचन 7 मध्ये लिहिलं आहे की परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडीला, त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला, मनुष्य जिवंत झाला. म्हणजे देवाचा पवित्र आत्मा माणसाच्या शरीरात आल्यानंतर, देवाचा श्वास किंवा देवाचा आत्मा आल्यानंतर ते शरीर जिवंत झालं आणि त्याच्यामध्ये जीव आला. म्हणजे आत्मा, जीव आणि शरीर ही टोटल माणसाचं पूर्ण व्यक्तिमत्व, ह्युमन पर्सनॅलिटी ही उत्पन्न झाली. म्हणजे मनुष्याचे 3 घटक आहे. पहिलं 3 गोष्टी, देवाने आपला श्वास वरून त्या शरीरामध्ये फुंकला. श्वास म्हणजे देवाचा आत्मा त्याने त्याच्यामध्ये घातला. दुसरी गोष्ट, शरीर जे होतं ते पृथ्वीवर जगातील मातीचं घडवलेलं होतं, आणि ज्यावेळेस श्वास फुंकल्यानंतर देवाचा आत्मा आणि माणसाचं शरीर हे एक झाले, आणि त्याच्यामध्ये जीव आला आणि माणूस जिवंत झाला. आता जीव आल्यानंतर माणसामध्ये जीवाचे 3 घटक आहेत. माणसाची इच्छाशक्ती, माणसाची बुद्धी आणि निर्णय शक्ती. द विल, द इंटेलेक्ट, द डिसिजन. म्हणजे जे आपण विचार करतो, ज्या आपल्या भावना आहेत, जे आपण इच्छा प्रकट करतो की मी हे करील, ते करणार नाही, हे जीवाचे घटक आहेत. आणि अशा रीतीने माणूस, आत्मा, जीव आणि शरीर हा तयार झाला. आता रोमकरास पत्राचा 11वा अध्याय आणि वचनं 35 आणि 36 याच्यामध्ये आणखी याविषयी काय म्हटले आपण पाहू. रोमकरास पत्र 11 आणि वचनं 35 आणि 36. या ठिकाणी पाऊल आपल्याला आणखी एक सत्य याविषयी सांगतो. त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे? त्याला म्हणजे देवाला, परमेश्वराला. कारण सर्व काही त्याच्याचपासून, त्याच्याचद्वारे व त्याच्यासाठी आहे. म्हणजे सर्व सृष्टी, सर्व जग, आपण, तुम्ही आणि सर्व काही जे आहे हे कोणाचं आहे? त्याचं आहे. त्याच्यापासून किंवा त्याने निर्माण केलेलं आहे, त्याच्याद्वारे ते तयार झालेलं आहे, आणि हे त्याच्यासाठी निर्माण केलेलं आहे. तुम्ही आणि मी त्याच्यासाठी निर्माण केलेले आहोत. त्याला युगानुयुग गौरव असो, आमेन. रोमकरास पत्र 11, 35 आणि 36. म्हणजे सर्व काही देवापासून येतं, सर्व काही देवाने निर्माण केलेलं आहे, आणि सर्व गोष्टींचं, वस्तूंचं जतन किंवा मेंटेनन्स हा देव परमेश्वर करतो. आता आणखी एक महत्त्वाचं सत्य हे की माणसाचा आत्मा यासाठी जो इब्री शब्द आहे तो आहे रूह किंवा श्वास, ज्याला रूह इब्री भाषेत म्हटलेला आहे. आणि जीव याच्यासाठी जो शब्द आहे तो आहे नेफेश. आणि हे 2 शब्द, जीव हा शब्द नेफेश हे दर्शवतो की आपला श्वास
जे श्वास आपण आत घेतो आणि बाहेर सोडतो, तो जीव. म्हणजे जीव जो श्वास घेतो, जिवंत आहे, तो आत्म्यावर अवलंबून आहे. कारण आत्मा शरीरातून निघून गेल्यानंतर, मरण पावल्यानंतर ते म्हणतात की माणसाचा जीव जातो. पण आत्मा शरीर सोडून जातो त्यावेळी जीव बंद पडतो, श्वासोश्वास बंद पडतो. म्हणजेच याचा अर्थ असा की जीव जो आहे हा आत्म्यावर अवलंबून आहे. तो सेल्फ एक्झिस्टन्स किंवा स्वयंपूर्ण असा नाही. जीवाला जिवंत राहण्यासाठी किंवा श्वास घेण्यासाठी आत्म्याशी जोडून राहणं, कनेक्टेड राहणं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जेव्हा आत्मा निघून जातो तेव्हा जीव बंद पडतो. ते म्हणतात जीव गेला. जीव नाही गेला, आत्मा गेला. पहिले कोरिन्थीकरास पत्र याचा 15वा अध्याय आणि 45वे वचन, या ठिकाणी याविषयी आणखी काय लिहिलेलं आपण पाहू. पाऊल कोरिन्थीकरांना याविषयी काय लिहितो बघा. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 15वा अध्याय आणि 45वे वचन. त्याप्रमाणे असा शास्त्रलेख आहे की पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला. शेवटला आदाम म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. या ठिकाणी पहिला आदाम आणि शेवटला आदाम, पहिला मनुष्य आणि दुसरा मनुष्य यांची तुलना केलेली आहे. पहिला मनुष्य अर्थात आदाम तो जिवंत करणारा प्राणी असा झाला. परंतु शेवटला आदाम किंवा दुसरा मनुष्य जिवंत करणारा आत्मा असा झाला. पण जीवाला जीवन देणारा हा आत्मा आहे. जीवाला जीवन हे आत्म्यापासून मिळतं. म्हणजे आत्मा आपला जीव आणि आपलं शरीर हे मेंटेन करतो, टिकवतो. आणि म्हणून माणसाचं व्यक्तिमत्व हे 3 घटकांनी तयार झालेलं आहे. देवाने त्रैक्य मनुष्य निर्माण केला, आत्मा, जीव आणि शरीर. आता आज आपण या ठिकाणी इथेच थांबू आणि पुढच्या स्टडीमध्ये ज्यावेळेस माणसाने पाप केलं त्याचा परिणाम माणसाच्या आत्म्यावर, जीवावर आणि शरीरावर काय झाला हे आपण पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.